नमस्कार. अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल तसेच लहान मुलांनासुद्धा आवडणारी शेंगदाणा चिक्की अगदी मार्केट स्टाईल बनवणार आहोत. इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण आणि टायमिंग व्यवस्थित वापरलं तर तुमचीसुद्धा शेंगदाणा चिक्की एकदम कुरकुरीत होणार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी जास्त साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि कढईमध्ये 1 कप इथं शेंगदाणे घेतलेले ते टाकायचेत आपल्याला आणि एकदम लहान गॅसवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचेत. सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपले शेंगदाणे हे व्यवस्थित सगळीकडून भाजले जातील. मोठा गॅस नाही करायचा. जर मोठा गॅस केला तर वरवरचे शेंगदाणे भाजले जातील आणि करपले जातील. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची. तर इथं आपले शेंगदाणे हे भाजत आलेले आहेत. इथं बघू शकता याची साल व्यवस्थित निघालेली आहे. तर एक 5 ते 6 मिनिटं हे शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला लागलेत. तर आता हे सगळे शेंगदाणे भाजलेत तर एका ताटामध्ये काढून घ्यायचे ते शेंगदाणे आपल्याला. तर इथं आता आपले सगळे शेंगदाणे हे ताटामध्ये काढून झालेले आहेत. आता हे शेंगदाणे थंड होण्यासाठी आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचे. आपले शेंगदाणे थंड झाले. आता या शेंगदाण्याचं आपल्याला पूर्णपणे टरफल काढून घ्यायचे. हातावरती चोळून घ्यायचेत आणि शेंगदाण्याचे 2 भागसुद्धा आपल्याला करून घ्यायचेत. तर इथं आपले शेंगदाणे हे व्यवस्थित टरफल काढून झालेले आहेत आणि 2 भागसुद्धा झालेत. इथं एक प्लेट घ्यायची. इथं झारा घेतलेला आहे तळण्याचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे सगळे फोडून घेतलेले टाकायचेत आणि व्यवस्थित चाळून घ्यायचेत. तर बघा इथं पूर्णपणे शेंगदाण्याचे टरफल हे खालच्या खाली राहिलं आहे. तर आता सगळे शेंगदाणे हे आपले चाळून झालेले आहेत. व्यवस्थित सगळं टरफल याचं निघालेलं आहे. तर यानंतर इथं मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता कारण चिक्की ही चॉपिंग बोर्डवरच सेट करणार आहे. तर इथं आपलं तूप लावून झालेलं आहे. त्यानंतर एक कढई गॅसवरती ठेवायची. कढईमध्ये 2 चमचे आपल्याला तूप ओतायचं आहे आणि तूप व्यवस्थित आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. तर आपलं इथं तूप वितळवलं गेलं आहे. त्यानंतर आपल्याला या तुपामध्ये 1 कप किसलेला गूळ घ्यायचा आहे. 1 कप शेंगदाण्यासाठी 1 कप किसलेला गूळ हे एकदम योग्य प्रमाण आहे. त्यात ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला लहानच ठेवायची आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. तर आपल्या इथं गूळ आता वितळत आलेला आहे. आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर व्यवस्थित आपल्या इथं बघू शकता गूळ हा वितळलेला आहे. आपल्याला या गुळाचा एकदम कडक पाक बनवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची एकदम. तर गूळ वितळवल्यापासून 1 ते 2 मिनिटं लागतात आपला हा पाक बनण्यासाठी. तर इथं आपल्या गुळाला व्यवस्थित बुडबुडे आलेले आहेत. आता आपला पाक तयार झाला आहे का नाही ते बघूया. त्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे आणि 1 ते 2 थेंब हे गुळाचे टाकायचे आणि हाताने चेक करून बघायचे. तर इथं बघू शकता आपला गुळ हा थोडासा मऊच आहे. तर आपला पाक अजून झालेला नाही. आणखी आपल्याला 2 ते 3 मिनिटं पाक हा शिजू द्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला कंटिन्यू ह्याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर आणखीन एकदा आपण पाक हा बघूया आपला झाला आहे की नाही तो. प्लेटमध्ये पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला हे गुळाचे थेंब टाकायचेत आणि बघायचे. तर इथं बघू शकता आपला पाक हा व्यवस्थित तयार झालेला आहे. एकदम कडक झाला आहे, तुटेनासा झाला आहे. तर बघू शकता इथं एकदम कुरकुरीत झालेला आहे. अशा पद्धतीचाच पाक आपल्याला पाहिजे. शेंगदाणे साल काढून ठेवलेले होते ते ह्याच्यामध्ये टाकायचेत आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. 1 ते 2 मिनिटं हलवायचं आहे आणि लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण ज्या चॉपिंग बोर्डला तूप लावलेलं होतं त्या चॉपिंग बोर्डवर आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला स्प्रेड करून घ्यायचे. तुम्ही ग्लासाच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीनं करू शकता. तर इथं मी सुरुवातीला स्पॅच्युलाच्या मदतीनं करणार आहे. व्यवस्थित एकसमान आपल्याला थापून घ्यायचं आहे म्हणजे आपली चिक्की जी आहे ती व्यवस्थित सेट होते. तर इथं बघू शकता कडासुद्धा आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात. त्यानंतर मी ग्लासाच्या मदतीनं सुद्धा याला व्यवस्थित सेट करून घेणार आहे. तर इथं ग्लासाने सुद्धा सेट करून झालेलं आहे. आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित कडासुद्धा ह्याच्या एकसमान करून घ्यायच्यात आणि शेवटी आपल्याला बेलण्याने एकदा इथं मी लाटून घेतलं आहे म्हणजे आपली चिक्की ही एकदम भारी होते. तर इथं बेलण्याने सुद्धा व्यवस्थित लाटून झालेला आहे. आता गरम असतानाच आपल्याला ह्याच्या काप करून घ्यायच्यात. तर साईडचा जो भाग असतो तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला.
थोडासा. तर इथं साईडचा भागसुद्धा कट करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ज्या आकाराच्या चिक्की पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही कट करू शकता. तर इथं मी चौकोनी आकाराच्या करणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चवीला म्हणाल तर एकदम भारी होते ही चिक्की. तर इथं व्यवस्थित आपल्या काप करून झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही चिक्की ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तर इथं पूर्णपणे ही चिक्की थंड झालेली आहे. व्यवस्थित काप ह्याचे निघालेले आहेत. रंग बघू शकता तुम्ही, याचं टेक्स्चर बघू शकता, शाईनसुद्धा बघू शकता किती भारी आलेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आपली उपवास स्पेशल चिक्की ही तयार झालेली आहे. तर एक तोडून दाखवते मी तुम्हाला. तर एकदम आपली ही चिक्की कुरकुरीत झालेली आहे. परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.